बुधवारच्या हिंसाचारानंतर परभणीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। परभणीमध्ये संचारबंदी आणि इंटरनेट बंदी लागू करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 40 जण हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। एसटी महामंडळाने बस फेऱ्या थांबवलेल्या आहेत। संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये राडा पाहायला मिळालेला होता। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणी शहराला भेट दिलेली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। हा प्रयत्न दुर्दैवी आहे, खेदजनक आहे। याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। शेवटी आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये ही संविधानाचा सन्मान राखला पाहिजे, कारण आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे। परभणी वासियांना नाहक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलंय। मी आज या सगळ्या माध्यमातून माझ्यासोबत सगळे लोकप्रतिनिधी, सगळे पदाधिकारी, अधिकारी आहेत। मी जनतेला आवाहन करेल, शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे। आपलं शहर शांततामय पूर्ववत व्हावं। व्यापाऱ्यांच्या नुकसानासाठी सुद्धा निश्चित सरकार दरबारी आम्ही प्रयत्न करू।